हनुमान चालीसा हे संत तुलसीदासांनी 16व्या शतकात अवधी भाषेत रचलेले 40 कडव्यांचे स्तोत्र आहे, जे हनुमानाची स्तुती आणि शक्ती दर्शवते. हे स्तोत्र संकट, भीती आणि अडचणी दूर करण्यासाठी तसेच आत्मबल मिळवण्यासाठी भक्तीने वाचले जाते. हे स्तोत्र दोहा आणि चौपाई स्वरूपातील 40 श्लोकांचे आहे, म्हणून तिला चालिसा असे म्हणतात. श्री गुरुचरण सरोज रज निजमन मुकुर सुधारी बरनऊ रघुवर बिमल जसू जो दायकू फलचारी. अर्थात श्री गुरु यांच्या चरण कमळाच्या धुळीने आपले मनरूपी दर्पण पवित्र करून श्रीराम यांचे निर्मळ यशाचे वर्णन करीत आहे, जे चारही प्रकारचे फळ म्हणजेच धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष देणारे आहे. बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बलबुद्धी विद्या देहु मोही हरहु कलेश विकार. अर्थात हे पवन कुमार, मी आपले स्मरण करीत आहे. माझे शरीर आणि बुद्धी दोन्हीही अशक्त आहे. कृपा करून मला बळ, बुद्धी आणि न्याय देऊन माझे सर्व दुःख, दोष, क्लेश यांचा नाश करा. जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहू लोक उजागर. अर्थात श्री हनुमानजी, तुमचा जय जयकार असो. आपण गुण आणि ज्ञानाचे सागर आहात. हे कपीश्वर, आपला जय जयकार असो. तीनही लोकात म्हणजे स्वर्गलोक, भूलोक, पाताळ लोकात आपली कीर्ती आहे. रामदूत अतुलित बलधामा अंजनी पुत्र पवनसुत नामा. अर्थात हे पवनसुत अंजनी नंदन, तुमच्यासारखा दुसरा कोणीच बलवान नाही. महावीर विक्रम बजरंगी कुमती निवार सुमती के संगी. अर्थात हे महावीर विक्रम बजरंगबली, तुम्ही विशेष पराक्रमी आहात. तुम्ही दुर्बुद्धीचा नाश करता आणि सद्बुद्धी ठेवणाऱ्या व्यक्तीसोबत असता. कंचन बरन बिराज सुबेसा कानन कुंडल कुंचित केसा. अर्थात आपण सोनेरी रंग, सुंदर वस्त्र, कानात कुंडल आणि कुरळ्या केसांनी सुशोभित आहात. हात वज्र और ध्वजा विराजे कांधे मुंज जनेऊ साजे. अर्थात आपल्या हातात वज्र आणि ध्वजा आहे, खांद्यावर मुंज जनेऊची शोभा आहे. शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन. अर्थात हे भगवान शंकराचे अवतार, हे केशरी नंदन आपल्या पराक्रम आणि यशाचे गुणगान संपूर्ण विश्व करत आहे. विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिबेको आतुर. अर्थात आपण प्रचंड विद्यावान, गुणवान, अत्यंत कार्यकुशल असून श्रीरामाचे कार्य करण्यास आतुर असता. प्रभु चरित्र सुनिबेको रसिया राम लखन सीता मन बसिया. अर्थात आपल्याला श्रीरामाचे चरित्र ऐकण्यास आनंद प्राप्त होतो. श्रीराम, सीता आणि लक्ष्मण तुमच्या हृदयात वास करतात. सूक्ष्म रूपधरी सिंहही दिखावा बिकट रूपधरी लंक जरावा. अर्थात आपण अतिसूक्ष्म रूप सीता मातेला दाखवले, तर भयंकर रूप धारण करून लंकेचे दहन केले. भीम रूपधरी असुर सहारे रामचंद्र के काज सवारे. अर्थात आपण भीमकाय रूप धारण करून राक्षसांचा नाश केला आणि श्रीरामाचे उद्दिष्ट यशस्वी केले. लाय संजीवन लखन जियाये श्री रघुवीर हरशी उरलाये. अर्थात तुम्ही संजीवनी बुटी आणून लक्ष्मणाला जीवनदान दिले, त्यामुळे प्रभू श्रीरामांनी आनंदित होऊन तुम्हाला आलिंगन दिले. रघुपती किन्ही बहुत बडाई तुम मम प्रिय भरत समभाई. अर्थात श्री रामचंद्र यांनी तुमची खूप प्रशंसा केली आणि म्हणाले की तुम्ही भरतासारखे माझे प्रिय भाऊ आहात. सहस बदन तुम रोजस गावे असं कही श्रीपती कंठ लगावे. अर्थात श्रीराम आलिंगन देतात आणि म्हणतात की तुझे यश हजार मुखांनी उल्लेखनीय आहे. संकादिक ब्रह्मादी मुनिसा नारद सारद सहित अहिसा.
अर्थात श्री सनक, श्री सनंदन, श्री सनतकुमार मुनी, ब्रह्मा, नारद मुनी, शेषनाग, सरस्वती जी सर्व तुमचे गुण गातात. जम कुबेर दिगपाल जहाते, कबी कोबिद कही सके कहाते. अर्थात यमराज, कुबेर इत्यादी सर्व दिशांचे रक्षक, कवी, विद्वान, पंडित किंवा कोणीही आपल्या कीर्तीचे पूर्ण वर्णन करू शकत नाही. तुम उपकार सुग्रीवही किन्ना, राम मिलाय राजपद दिन्ना. अर्थात तुम्ही सुग्रीव आणि श्रीराम यांची भेट करून सुग्रीवजींवर उपकार केले, सुग्रीवला राजपद मिळवून दिले. तुम्हरो मंत्र विभीषण माना, लंकेश्वर भये सब जग जाना. अर्थात विभीषणजींनी आपल्या उपदेशाचे पालन केले, त्यामुळे ते लंकेचे राजा बनले, हे सर्व जगाला माहीत आहे. जुग सहस्र जोजन परभानु, लिल्यो ताही मधुर फल जानू. अर्थात जो सूर्य इतक्या योजने लांब आहे, तिकी त्याच्याजवळ पोचायला हजारो युग लागतील. 2000 योजन लांबीवर असलेल्या सूर्याला तुम्ही एक गोड फळ समजून गिळून घेतलं. प्रभु मुद्रिका मेली मुकमाही, जलधी लांगी गये अचरज नाही. अर्थात तुम्ही श्रीरामाची अंगठी तोंडात धरून संपूर्ण समुद्र पार केला, यात काहीही आश्चर्य नाही. दुर्गम काज जगत के जेते, सुगम अनुग्रह तुमरे तेते. अर्थात या जगात जितके कठीणाहून कठीण काम आहे, ते तुमच्या कृपेने सहज होतात. राम दुआरे तुम रखवारे, होत न आज्ञा बिनु पैसारे. अर्थात तुम्ही श्री रामचंद्रजींच्या दरवाजाचे रक्षक आहात, ज्यामध्ये तुमच्या परवानगीशिवाय कोणालाही प्रवेश मिळत नाही. म्हणजेच रामकृपा तुमच्या आनंदाशिवाय दुर्मिळ आहे. म्हणजेच तुमच्या प्रशंसेशिवाय श्रीरामकृपा दुर्लभ आहे. सब सुख लहे तुम्हारी सरना, तुम रक्षक काहू को डरना. अर्थात जो तुम्हाला शरण येतो त्या सर्वांना आनंद प्राप्त होतो. तुम्ही रक्षक असताना कुठल्याच प्रकारचे भय राहत नाही. आपण तेच सम्हारो आपे, तीनो लोक हाकते कापे. अर्थात तुमच्याशिवाय तुमचा वेग कोणीही रोखू शकत नाही. तुमच्या गर्जनाने तिन्ही लोकात थरकाप होतो. भूतपिशाच निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनावे. अर्थात जेथे महावीर हनुमान यांचे नाव उच्चारले जाते, तेथे भूत पिशाच जवळपासही भटकत नाही. नासे रोग हरे सब पीरा, जपत निरंतर हनुमंत बीरा. अर्थात वीर हनुमान तुमचे निरंतर जप केल्याने सर्व रोग निघून जातात आणि सर्व त्रास नष्ट होतात. संकट ते हनुमान छुडावे, मन क्रम बचन ध्यान जो लावे. अर्थात हे हनुमान विचारात कृती करण्यात, बोलण्यात ज्यांचे लक्ष नेहमी तुमच्यात असते, त्यांना सर्व संकटांपासून तुम्ही सोडवता. सब पर राम तपस्वी राजा, तिनके काच सकल तुम साजा. अर्थात तपस्वी राजा श्री रामचंद्रजी सर्वात श्रेष्ठ आहेत, तुम्ही त्यांची सर्व कामे सहज केली. और मनोरथ जो कै लावे, सोई अमित जीवन फल पावे. अर्थात ज्याच्यावर तुमची कृपा आहे, त्याने कुठलीही इच्छा व्यक्त केली तर त्याला असे फळ मिळते की त्याची आयुष्यात काही सीमा नाही. चारो जुग परताप तुम्हारा, हे प्रसिद्ध जगत उजियारा. अर्थात आपली कीर्ती चारही युगात, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापार युग, कलियुगात पसरली आहे. आपली कीर्ती जगात सर्वत्र प्रकाशित आहे. साधू संत के तुम रखवारे, असुर निकंदन राम दुलारे. अर्थात हे श्री रामाचे प्रिय, तुम्ही सज्जनांचे रक्षण करता आणि दुष्टांचा नाश करता. अष्टसिद्धी नऊ निधी के दाता, अजबर दीन जानकी माता. अर्थात तुम्हाला श्री जानकी मातेकडून असं वरदान भेटलं आहे, ज्याद्वारे तुम्ही कोणालाही 8 सिद्धी आणि 9 निधी देऊ शकता. राम रसायन तुम्हरे पासा, सदा रहो रघुपती के दासा. अर्थात तुम्ही निरंतर रघुनाथांच्या आश्रयामध्ये राहता, म्हणून तुम्हाला म्हातारपण आणि
असाध्य रोगाचे निर्मूलन करण्यासाठी राम नामाचे औषध आहे. तुम्हरे भजन राम को पावे, जन्म जन्म के दुःख बिसरावे. अर्थात तुमची पूजा केल्याने श्री रामचंद्रांची प्राप्ती होते आणि जन्मजन्मांतराचे दुःख दूर होते. अंतकाल रघुबर पुर जाई, जहा जन्म हरिभक्त कहाई. अर्थात अंतकाळी श्री रघुनाथ धामाला जातात आणि जर पुन्हा जन्म घेतला तरी पण भक्ती करतील, रामभक्त म्हणून ओळखले जातील. ओर देवता चितन धरई, हनुमंत सेई सर्व सुख करई. अर्थात हे हनुमान तुमची सेवा केल्याने सर्व प्रकारचे सुख मिळतात. मग दुसऱ्या कुठल्या देवतांची सेवा करण्याची आवश्यकता नाही. संकट कटे मिटे सब पीरा, जो सुमिरे हनुमंत बलबीरा. अर्थात हे वीर हनुमान जो तुमचे ऐकत राहतो त्याची सर्व संकटे दूर होतात आणि सर्व त्रास नाहीसे होतात. जय 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 हनुमान गोसाई, कृपा करहु गुरुदेव की नाही. अर्थात हे हनुमान स्वामी तुमचा जय जयकार असो. जय हो, कृपाळू होऊन माझ्यावर कृपा करा. जो सतबार पाठ कर कोई, छुटही बंदी महासुख होई. अर्थात जो कोणी या हनुमान चालिसाचे 100 वेळा पठण करेल तो सर्व बंधनातून मुक्त होईल आणि त्याला परम आनंदाची प्राप्ती होईल. जो यह पढ़े हनुमान चालीसा, होय सिद्धी साखी गौरीसा. अर्थात भगवान शंकरांनी हे हनुमान चालीसा लिहून घेतली म्हणून ते साक्षी आहेत की जो कोणी याचे वाचन करेल त्याला नक्की यश भेटेल. तुलसीदास सदा हरिचेरा, कीजय नाथ हृदय मह डेरा. अर्थात हे नाथ हनुमानजी तुलसीदास सदैव श्रीरामाचा सेवक आहे म्हणून तुम्ही त्याच्या हृदयात निवास करा. पवन तनय संकट हरण, मंगल मूर्ती रूप, राम लखन सीता सहित, हृदय बसहु सूरभूप. अर्थात आपण आनंद मंगळाची प्रतिमा आहे. हे देवराज तुम्ही श्रीराम सीता आणि लक्ष्मण सहित माझ्या हृदयात निवास करा.